हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहे दम आलू। त्यासाठी इथे मी हे छोटे छोटे आलू घेतले होते आणि याला स्वच्छ धुवून चाकूनी असं मधातून दोन दोन चिरे मारून घेतले असे मधात। आता पहिले सर्वात आधी मी इथे कढईमध्ये तेल ठेवलं आहे तापत। तेल तापलेलं आहे, आपण आलू आधी फ्राय करूयात। आलू आता आपले फ्राय होत आहे, आपण तोपर्यंत एक छोटासा मसाला करूयात। यात मी टाकलेलं होतं थोडं 2 चमचे दही फेटून घेतलं होतं आणि आता यात आपण टाकूयात अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा भाजलेली जिऱ्याची पूड, थोडंसं अर्धा चमचा बेसन, थोडीशी कोथिंबीर। यात आपण थोडंसं पाणी टाकून याची पेस्ट करून घेऊयात। हे बघा, याला आपण असं चमच्याने फिरवून घेतलं, पूर्ण मसाले एकजीव झाले छान। ही आपली पेस्ट रेडी आहे। बघा, बटाटे आता झाले छान तांबूस रंगावर। आता याला आपण काढून घेऊयात प्लेटमध्ये। आता इथे तेल थोडं जास्त होतं, फ्राय करताना आपण तेल जास्त टाकलं होतं, म्हणून यातलं थोडं तेल मी आता काढून घेते आहे। आता टाकूयात जिरे अर्धा चमचा, 1 तेजपत्ता, कलमी, 1 मोठी विलायची, 1 छोटी विलायची आणि 2 लवंग। तर मी याच्यामध्ये 1 कांद्याची पेस्ट केलेली होती ती टाकूयात। कांदा मिक्स झालेला आहे आपला। आता त्यामध्ये आपण टाकूयात 1 चमचा आलं लसूण कुटून ठेवलं होतं ते टाकूयात। त्याला पण मिक्स करून घेऊयात। कांदा आपला होतच आलेला आहे आता। कांदा आणि आलं लसणाची पेस्ट झालेली आहे। त्यात आता आपण हा जो मसाला करून ठेवला होता तो टाकूयात आणि अर्धा चमचा याच्यामध्ये हा लसण मिरचीचा ठेचा आहे तो टाकूयात। आता याला छान मिक्स करून घेऊयात। मसाल्यामध्ये आता आपण याच्यामध्ये मी 2 टोमॅटो आणि 2 हिरव्या मिरचीची पेस्ट करून घेतली ते टाकूयात आणि याला चांगलं मिक्स करून घेऊयात। मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी टाकून मिक्स करून घेऊयात आणि याला पुन्हा एकदा आता छान फिरवून घेऊयात। जोपर्यंत टोमॅटोचा पूर्ण कच्चेपणा जात नाही आपण याला शिजवून घेऊयात व्यवस्थित। छान मिक्स झालेला आहे। आता याला आपण 2-3 मिनिटं झाकून ठेवूयात। 5 मिनिटं झाली आहे। एकदा फिरवून घेऊयात आपण याला, छान असं मिक्स करूयात। छान तेल पण सुटलं याला। आता मसाला ऑलमोस्ट होत आलेला आहे।
आता यात आपण टाकूयात चवीपुरतं मीठ. याला एकदा अजून मिक्स करूयात. आता यात टाकूयात आपण हे बटाटे फ्राय केलेले. याला पण एकदा छान मिक्स करून घेऊयात व्यवस्थित. मसाला जो आहे तो त्या पूर्ण बटाट्याला आतमध्ये पर्यंत लागेल छान. आणि मिक्स करून याला मसाल्यामध्ये आपण पुन्हा 2-3 मिनटं वाफ देऊयात. 2-3 मिनटं झाली आहे छान. याला वाफ फुटली आता. हे बघा आलू पण छान फ्राय झाले याच्या मसाल्यामध्ये. आता आपण यामध्ये पाणी टाकूयात. थोडं गरम पाणी केलं आहे. अर्धा ग्लास टाकला याच्यामध्ये. अजून बघूयात थोडं तुम्हाला किती याचा रस्सा पाहिजे आहे असा गाढा. त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी टाका. मला अजून थोडं वाटतं आहे. मी अजून थोडंसं पाणी टाकणार आहे. म्हणजे मी याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे. आता याला छान मिक्स करूयात आणि एक उकळी आणून देऊयात. बघा भाजी झालेली आहे. आता ही छान उकळी पण फुटली याला. आता आपण यात टाकूयात थोडंसं कोथिंबीर आणि गरमागरम आता याला छान सर्व करूयात. रेसिपी कशी वाटली मला प्लीज नक्की सांगा आणि एकदा खरंच करून बघा.